भावना, अन्यायग्रस्त असण्याची भावना आपण मनामध्ये सगळं ठेवतो आणि पुढचं काही करण्याचं टाळतो. एखादा अधिकारी, त्यातही तुकाराम मुंडेंसारखा अधिकारी अशा परिस्थितीनं जात असताना ट्रेनिंग पिरियड मध्येच अशा प्रकारची घटना घडलेली असताना पण ते व्हिक्टिम हुड मध्ये अडकत नाहीत, ही किती मोठी गोष्ट आहे. आणि मला हा प्रश्न परत परत पडतो की ते केवळ तिथपर्यंत नाहीये. म्हणजे मला वाटतं ते रेकॉर्ड त्या पुस्तकात पण दिले की हे रेकॉर्ड केवळ तुमच्याच नावावर असेल की तुमची पहिली परमनंट पोस्टिंग मिळण्याच्या अगोदर, मिळण्या अगोदर म्हणजे चार्ज घेण्या अगोदरच त्यांची 3दा बदली झाली. म्हणजे ते चार्ज घेण्यासाठी निघालेत आणि गाडीमध्येच त्यांना परत फोन आला की मागे जावा म्हणून. 21 बदल्या. मी सहज त्या तुमच्या टेन्युअरच्या बघत होतो. 25 वर्ष नाही झाले मला, 21 वर्ष झाले. 21 वर्षात 25. 21 वर्षात 25 बदल्या. तर मी तुमचे टेन्युअर्स बघत होते, कुठं पूर्ण होत नाही. पण हे सगळं होत असताना म्हणजे आज आम्ही सगळे, मी हे म्हटल्यानंतर सगळ्यांनी इथे टाळ्या वाजवल्या, सगळे हसले. त्याच्यामध्ये तुम्ही पण त्याच्यात एक खूप गंभीर चेहरा न करता तुम्ही ते अगदी कॅज्युअली घेता की हे. पण कोणासाठीच, कुठल्याच पक्षासाठी, समाजासाठी, राज्यासाठी, देशासाठी एखाद्या प्रामाणिक मिळवल्या गेलेल्या ऑफिसरला एवढ्या टेन्युअर कधी पूर्ण न करता एवढ्या बदल्या एवढ्या कमी काळामध्ये याव्या, हे काही म्हणजे वरवर घेण्याची गोष्ट नाही किंवा हसण्याची बिलकुलच नाही. आणि आता ते एका प्रकारे तुमचं म्हणजे त्याचा उल्लेख वारंवार एका प्रकारचं पदक, बॅच असं होतं की बघा यांनी चांगलं काम केलं म्हणून त्यांची बदली झाली. पण व्यक्ती म्हणून तुमच्यात काय होतं, म्हणजे नक्की वाईट वाटलं असेल. माझ्या बाबतीत हे झालं. आता कौतुकाने आम्ही सगळे म्हणतोय ठीक आहे, पण व्यक्ती म्हणून मला जर असं काही झालं, मी करत होतो काहीतरी आणि मला जावं लागलं. या जरी तुम्ही व्हिक्टिम म्हणून अन्यायग्रस्ताची गोष्ट किंवा गरिबीसारखा एक्सक्यूज स्वतः लावून नाही घेतला पुढे जाण्यासाठी, तरी सुद्धा आत वाईट वाटेल असेल की माणूस होता आपण सगळं. नाही, याच्यावरती होतं ना, स्टार्टिंगला वाईट वाटायचं. आता वाईट किती दिवस वाटून घेणार हाही प्रश्न पडणार नाही. पण वाईट वाटण्यापेक्षा त्रास जास्त व्हायचा ऑफकोर्स. पण मग मी प्रश्न विचारला स्वतःला. ऑफकोर्स भावाबरोबर चर्चा करायचो, पत्नी बरोबर नंतर चर्चा करत होतोच. तुमच्या भावांबद्दल जेव्हा जेव्हा उल्लेख येतो, मला ते कायम सचिन तेंडुलकर आणि अजित तेंडुलकर यांचीच जोडी आठवते. म्हणजे सचिन क्रिकेटच्या पिचवर आचरेकरांकडे जाण्या अगोदर तिथं अजित तेंडुलकर आहे आणि तो खेळतोय. तुम्ही जाण्या अगोदर ते तिथं ISS म्हणजे प्रशासनामध्ये होते. नंतर माझं काय चुकलं, तेंडुलकरनी शेवटची इनिंग झाल्यावर सुद्धा रिटायरच्या दिवशी मी संध्याकाळी फोन करून भावाला विचारलं की कसं मी खेळलो आजच्या दिवसभरात. तसं तुम्ही हे झाल्यानंतर भावांशी डिस्कस केलं. मला कायम ती जोडी आठवते. आय थिंक कम्पॅरिझन कुठेतरी चुकतंय. कम्पॅरिझन यासाठी चुकतंय की मला वाटतं की म्हणजे मी सचिन तेंडुलकर किंवा अजित तेंडुलकर लहान मानत नाही, खूप ग्रेट आहेत ते भावांच्या जोडी. पण मला वाटतं की माझा भाऊ त्यांच्यापेक्षा खूप मोठा ग्रेट आहे. आणि मी ऑनेस्टली म्हणतो, याच्यामध्ये डिसऑनेस्टी काहीच नाही. ते तुमच्या घराचं त्याचं कारण सांगतो मी कशासाठी म्हणतोय. भरपूर ऐकलेलं बऱ्यापैकी ऐकतो. कुटुंबामध्ये छोट्या छोट्या गोष्टीतून भांडणं झालेले पण ऐकले किंवा वैमनस्य प्रॉपर्टीमुळे याच्यावर त्याच्यावर झालेलं असतं. ज्यावेळेस त्याचं स्वतःला 2 वर्ष जेवणाची प्रॉब्लेम होते, त्यावेळेस तो मला घेऊन येतो. 8-8 दिवस त्यांनी, मला आठवतं की 8-8 दिवस आय रिमेंबर स्टील, त्यांनी फक्त पाण्यावर काढलेले. मला सांगायचं नाही पण पाण्यावर काढलेले. आणि मला ते वडापाव म्हणजे ऑमलेट पाव वगैरे करण्यासाठी. आणि आजही तीच परिस्थिती. आजही म्हणजे पेपरमधून काही वाटलं, व्हॉट्सअपमध्ये गेलं, सर्वात पहिला कॉल जर येत असेल तर त्याचा येतो की नेमकं काय होतं, काय झालं, तो समजून घेतो. कारण त्याला माहिती आहे की जी काय म्हणतात त्याला, एका प्रकारे मी पण वेगळ्या प्रकारचा हट्टी असल्यामुळं त्याला थोडं कधी शांत करायला त्याचा फोन येतो. तर तो ग्रेट आहे. त्याचे प्रश्न बदल्याचा जो होते की वाईट वाटतं का, तो वाईट वाटणं मी कधी सोडून दिलेलं आहे. त्याचं कारण सांगतो. मग मला हा विचार आला की बदल्या जर होत आहेत मग परत काय करायचं. जर आपण आपल्याला तेवढा टेन्युअर भेटला नाही तर नेमकं आपण काय केलं पाहिजे. आणि म्हणून मग हे सगळे विचार केला की आपण काम कशासाठी करायचं. 3 वर्ष काम करण्यासाठी, पोस्टिंग राहण्यासाठी करायचे का जेवढा वेळ भेटेल तेवढं पब्लिक सर्व्हिस चांगलं भरते यासाठी करायचं. त्याचं उत्तर सिंपल होतं की पब्लिक सर्व्हिससाठी करायचं. तर आय शुड नॉट थिंक अबाउट बदली.
तर बदलीचा विचार न करता जेवढा वेळ भेटेल तेवढं चांगलं जेवढं करता येईल त्या दृष्टीने प्रयत्न चालू केले आणि जे करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळं वाईट वाटण्याचे दिवस खूप पाठीमागे गेलेले आहेत. मात्र पब्लिक सर्व्हिस इन गिव्हन टाईम, गिव्हन पोस्टिंग किती बेटर करता येईल, अपलिटमेंट कसं वाढवता येईल, सिस्टम कशी बसवता येईल आणि या सगळ्यामुळे ही सिस्टम कशी पुढे राहील या दृष्टीने विचार करून त्या दृष्टीनं काम करत असतो. आणि कदाचित याच काही मला माहीत नाही, हे कदाचित एक कारण असू शकेल की ज्याप्रमाणे बऱ्याच वेळेस आपण म्हणता की गेलं की तुम्ही धड चालू करता तर स्पीड एकदम वाढलेला कदाचित त्याचं एक कारण असेल.